श्री प्रतिष्ठान आमदार भारतनाना भालके करिअर अकॅडमी ही अकॅडमी जी आहे हे मंगळवेढा मार्गे चडचणला जात असताना मरोडेच्या पुढं बालाजी नगर हद्दीमध्ये फॅप्टेक शुगरच्या अलीकडेच हायवेलगतच ही अकॅडमी आहे. तर ह्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं जातं, विद्यार्थी कोणत्या भागातून येतात, ह्या अकॅडमी माळरानावर ग्रामीण भागातच का सुरू करण्यात आली, असे विविध जे प्रश्न आहेत आणि ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे पोलीस प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर जातात असे विद्यार्थी असतील किंवा आर्मीमध्ये जाणारे विद्यार्थी असतील यांच्यासाठी हा ग्रामीण भागातील एक सुवर्ण संधी म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. तर ह्या अकॅडमी संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्यासाठी बालाजी नगर येथील श्री प्रतिष्ठान आमदार भारतनाना भालके या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पवार सर यांच्याशी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार पवार सर. नमस्कार. सर, प्रथमतः आपण ह्या परिसरातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगा की नेमके आपण प्रत्येक प्रशिक्षकाच्या मनामध्ये असते की आपली अकॅडमी मोठ्या शहरामध्ये असावी, म्हणजे कोल्हापूर असेल, पुणे असेल, सातारा असेल, या ठिकाणी अकॅडमी असावी जेणेकरून भरपूर विद्यार्थी येतील. परंतु आपण तसं न विचार करता आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये आणि म्हणजे खास करून माळरानावरती ही जी अकॅडमी सुरुवात केलेली आहे, ह्या अकॅडमीला तुम्ही कधी सुरुवात केली आणि ही तुम्हाला कल्पना कशी सुचली? तर आज या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि अनेक पालकवर्ग आहेत, त्या पालकवर्गांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या पोलीस भरतीच्या संदर्भात, आर्मीच्या संदर्भात आणि विविध स्पर्धा परीक्षाच्या संदर्भात माझा जो काही अनुभव असेल, या 14 वर्षाच्या प्रवासातील ज्या काही गोष्टी असतील, आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सादर करतोय किंवा आपल्या या ठिकाणी सगळ्यांना सांगतोय. तर खऱ्या अर्थानं आपण जो प्रश्न केला की या ठिकाणी माळ रानामध्ये या माळ भागामध्ये अकॅडमी सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, तर खऱ्या अर्थानं सांगायचं सर म्हणजे मी सुरुवातीला MPSC करत होतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या अगोदर एका खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये मी त्या ठिकाणी नोकरी केली 5 वर्ष. ही नोकरी करत असताना कधी कधी असं लक्षात आलं की बाबा स्वतःच्या भावना असतील, कधी दुखवल्या, स्वतःच्या आपण करत असलेल्या कामाची आपल्याला कधी त्या ठिकाणी म्हणावं तसं समोरच्या व्यक्तीकडनं किंवा त्या संस्थेकडनं आपल्याला जी किंमत किंवा जी आपल्या कामाची जी पाठीवरची थाप पाहिजे ती कधी त्यावेळी गोष्टी मिळायची नाही. त्यामुळं ती मनामध्ये खंत आणि एक द्विधा मनस्थिती होती. परिस्थिती अडचण असल्यामुळं आपण नोकरीचा कारण तो मार्ग स्वीकारला. पण नोकरी ही त्या ठिकाणी लक्षात आली की बाबा ही खाजगी नोकरी त्या ठिकाणी आपल्याला अडचणीची आहे किंवा आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी शासनाची आपण त्या ठिकाणी नोकर होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतरनं एक मनात खंत राहून गेली. त्या काळामध्ये सन 2004, 5, 6, 7 त्या काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेचे त्या ठिकाणी मासिक यायचे. त्या मासिकच्या माध्यमातून अनेकांची त्या ठिकाणी त्यांचे जे जीवन परिचय आहे, त्यांचा जीवन पट आहे, त्या ठिकाणी त्यांनी यशस्वी झालेल्याचं जो त्यांचा जो ज्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी वाचायचो त्या मासिकच्या मॅगझिनच्या माध्यमातून, त्यावेळी एक मनामध्ये असं वाटलं की बाबांना स्पर्धा परीक्षा करावं, ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा करणं काय अवघड नाहीये. आणि हे सगळं करत असताना त्या शाळेमध्ये आश्रमशाळा बालाजीनगर म्हणून त्या शाळेमध्ये मी काम करत होतो. आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा MPSCच्या माध्यमातून फॉर्म भरला, ग्रॅज्युएशन झालं होतं, PSIचा फॉर्म भरला आणि पहिल्यांदाच त्या ठिकाणी PSIची प्री परीक्षा मी त्या ठिकाणी पास झालो. मग मनामध्ये असं राहिलं की आपण या ठिकाणी राहून आपण अभ्यास करून जर आपण त्या ठिकाणी प्री परीक्षा पास होत असू तर आपण काहीतरी केलं पाहिजे. संस्थेकडे त्यावेळेला सुट्टीचा पिरियड त्या ठिकाणी म्हटलं मला जावं लागतंय, मला 1 महिना 2 महिना सुट्टी द्या अभ्यासाला. पण संस्थेने त्या पद्धतीने काय मला त्या ठिकाणी तसं सहकार्य केलं नाही. मग शेवटी मनात एक खंत होती बाबा अशाच गोष्टीमध्ये 10-15 दिवस गेले, कारण 40 दिवसावर परीक्षा होत्या. मग त्यात 15-20 दिवस गेले. मग माझे मित्र काही कोल्हापूरला होते, मग त्यांच्याशी संपर्क झाला. मग शेवटी इथनं जातो म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं तुला नोकरी सोडावं लागेल.
मग मनामध्ये एक त्या पद्धतीनं थोडासा विचार केला, आता सोडायचं तर ठीक आहे, काय होईल ते होईल, म्हटलं चला. म्हणून निघून गेलो कोल्हापूरला. एका मित्राशी गाठ झाली, तिथं मित्र भेटले. कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलं. युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी प्लेन लायब्ररीला बसता येत नव्हतं, ही गोष्ट होती. मग तिथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्या. तिथं माझ्यासारखे अनेक मुलं त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करत असलेली ती बघितली, त्यांची यातना, त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती नसताना त्यांनी त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा करायची त्यांची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या लक्षात आलं की आपण हे करू शकतोय ना. आपल्याला आपण याच्यापेक्षा काही वाईट आपली परिस्थिती नाही, किंवा आपण एवढं पण काय खचलेलं, किंवा आपण एवढं कमकुवत व्यक्तिमत्व नाही आपलं. म्हटलं चला करूया, त्यांची नोकरी गेली, चला सोडून देऊ, असा विचार करून मी 20-22 दिवसाच्या नंतर मी कोल्हापूर या ठिकाणी गेलो. आणि त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी मला मेन्सचा पेपर देण्याचा योग आला PSIचा, आणि ते दुर्दैवाने मी त्या ठिकाणी फेल झालो. मग लक्षात एक राहून गेलं की बाबा खंत होती, बाबा आपण त्यावेळी लवकर गेलो असतो तर आपण पास झालो असतो. मग नंतर परत त्या ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आल्यावर मग घरच्यावर एक प्रेशर होता. आई वडिलांना वाटायचं की बाबा आपला मुलगा इथं, आपण कष्टातनं काहीतरी करून आपण मोलमजुरी करून पैसे दिले संस्थेकडं, आणि त्यांनी संस्था सोडून, नोकरी सोडून चाललाय. आणि बाकीचे शेजारचे गावातले इकडचे लोक म्हणायचे, हा पोरगा तुमचा खूपच म्हणजे काय म्हणजे वेडापणा करतोय, किंवा त्याला त्या गोष्टीची जाणीव नाही. अशा गोष्टी त्यावेळी घरच्यांचा एक दबाव होता, प्रेशर होता. आई वडील म्हणायचे बाबा नोकरी कशाला सोडतो, पण शेवटी मनात एक जिद्द होती, आपण काहीतरी करू शकतोय. आणि पहिल्यापासून एक कारण सर्वसामान्य कुटुंबामध्ये, अतिशय साधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलो. आई वडील कष्ट करायचे रोजच्या रोज, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लक्षात होत्या. त्यामुळं आपण एखादी गोष्ट करायची म्हणलं, आपण जर मनाने केलं तर त्याच्यामध्ये आपण फेल जाऊ शकत नाही, किंवा अयशस्वी होऊ शकत नाहीये, एवढं मनावर एक विश्वास होता. कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी ती गोष्ट निर्णय घेतली. संस्थेनं म्हटलं तुला राजीनामा द्यावा लागला. सर माझा राजीनामा घ्या म्हणून मी कागद फेकून दिला. म्हणलं मला करायची नाही नोकरी. कारण मी एका बालकाश्रमावर त्या ठिकाणी काम करत होतो अगोदर. त्या ठिकाणी संस्थेतल्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर ना, शेवटी आयुष्यात एक लक्षात आलं की माणूस यशस्वी झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे सगळी लोक लागतात. आणि ज्यावेळी माणसाचा अडचणीचा काळ असतो त्यावेळीची प्रसंग पण त्यावेळेला आपण ते अनुभवलेले आहेत. पण आता ती प्रसंग सांगून कुणाला तरी दुखवायचं हा माझा उद्देश नाहीये. मग ते सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर चला म्हटलं निघून आलो. निघून गेलो, कोल्हापूर या ठिकाणी गेलो. 2-2.5 वर्ष त्या ठिकाणी थांबलो. अनेक चांगल्या मित्रांची त्या ठिकाणी भेट झाली. आमच्या शेजारीच्या गावचे इथं आमचे आज त्या ठिकाणी लेबर ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात आमचे माननीय दत्तात्रयजी पवार, त्याला मी DD पवार म्हणायचो. आज मरोडे गावचे आहेत. त्यावेळी ते ऑलरेडी त्या ठिकाणी PSI सेवेमध्ये त्यावेळेला सिलेक्शन झालं होतं. PSIची नोकरी सोडली आणि त्या ठिकाणी त्यांनी परत लेबर ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी परत नियुक्ती झाला. आज तो आयुक्त म्हणून पुणे या ठिकाणी काम करतोय. अशी चांगली मित्र त्या ठिकाणी अनेक भेटली. आमचा तो खरात माझा मित्र होता, कारण तो माझा BAचा मित्र होता. असे अनेक मित्र भेटल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपण इथेही सगळी लोक ती म्हणजे धीर दिले, काही नाही म्हटलं होतंय करत. अशा सगळ्या गोष्टी करत असताना परत त्या ठिकाणी परत PSIचा मेन्स प्री झाली, पास झालो. मेन्स दिलं, पास झालो. परत योगायोगानं फिजिकलला संधी मिळाली आणि दुर्दैवानं मी फिजिकलला त्या ठिकाणी मार्क चांगली घेऊ शकलो नाही, म्हणून परत मला मेरिट लिस्टमधून बाहेर पडावं लागलं. हा एक त्यातला एक दुसरा माझा एक वाईट अनुभव होता. कारण फिजिकलची आवड नसल्यामुळे थोडेसे त्या गोष्टी पहिल्यापासून फिजिकल नाही केल्यामुळे थोडंसं मला त्याचा तो फटका बसला. मग नंतर परत त्या गोष्टीचं आता म्हटलं वेळ, वय, या सगळ्या गोष्टी, मग आपल्या वयाची पोरं पोलीस भरती कोण करत नाहीयेत आणि त्यांच्याबरोबर आपण पळायचं, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं मनात राहून जायचं. मग आपण त्या ठिकाणी मग फिजिकल करण्यासाठी मग थोडंसं त्या काळामध्ये मग परत BPEDला ऍडमिशन घेतलं. MPSCचं चालू असताना BPED करत करत मग त्या ठिकाणी फिजिकलची आवड निर्माण केली. फिजिकल करू लागलो. मग त्या ठिकाणी सुदैवानं मग दुसऱ्यांदा काय झालं की बाबा प्री पास झालो, फिजिकलची तयारी चांगली झाली आणि मेन्स फेल झालो. त्याच्यानंतर सिलेबस बदलून गेला. अशा गोष्टी त्या ठिकाणी घडामोडी घडल्या. मग लक्षात आलं आता आपण आता सगळं इकडे नोकरी सोडली, इकडे आता स्पर्धा परीक्षेचा सिलेबस बदलला 2011-12ला. आता पुन्हा बेचा पाडा पहिल्यापासून करायचा आहे. आणि हे सगळं पहिल्यापासून करायचं म्हटलं तर आता आपण त्या मार्केटमध्ये, त्या क्षेत्रामध्ये आता आपण टिकणार का? आता आपल्याकडं घरच्यांची परिस्थिती अशी, आई वडील उसाला जाणार, आपल्याला शिकवणार, महिन्याचं त्यावेळेला 4,500-5,000 रुपये खर्च, हा सगळा आपल्याला झेपणार आहे का? नाही. आता काय करायचं? तर त्या ठिकाणी मग परत कोल्हापूर या ठिकाणी काय केलं, कारण मी सायबर चौकात राहिला होतो. सायबर चौकामध्ये त्या ठिकाणी मी कारण NCC भवनच्या समोरच्या बाजूला राहायचो. सायबर चौकामध्ये अनेक क्लासेस होते. सायबर चौकामध्ये एक ATMचा त्या ठिकाणी सेंटर होतं.
मग आता घरच्यांना त्रास द्यायचा नाही, घरच्यांना सांगाने. काही काळ मी एटीएम मध्ये त्या ठिकाणी काम केलं, काही काळ एटीएम मध्ये काम केलं. एटीएम मध्ये नाईट ड्युटी करायचो मी, नाईट ड्युटी करायचो आणि दिवसा आपला आपला अभ्यास करत राहायचो. मग याच्यातनं मग लक्षात आलं परत आपण हे सगळं करत करत असताना मग त्या ठिकाणी एका खाजगी क्लासमध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी लायब्ररीला जायचो तिथं म्हटलं की सर थोडंसं आम्हाला कारण तुम्हाला लायब्ररीची फीस तुम्हाला काही घेणार नाही, कारण तुमची तयारी चांगली दिसते, व्यवस्थित करताय, तर मला एक मराठी हा विषय आहे किंवा गणित कुठला तर विषय तुम्ही शिकू शकाल का? तर ठीक आहे सर म्हटलं, मला कारण माझा खर्च किंवा लायब्ररीचा खर्च वाचतो तर मी शिकवायचा ते पहिल्यांदा निर्णय घेतला. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी मला, कारण मी बीपीएड करत होतो, कारण डीएड बीएड नसताना मला ते शिकवायचं म्हणून कारण ती आवड होती. आणि मग त्या ठिकाणी मी क्लास घेऊ लागलो. मग ते मुलांचा त्या ठिकाणी त्यांचा येणारा प्रतिसाद वगैरे चांगलं वाटू लागलं. कारण त्या क्लासमध्ये सुरुवातीला मी ज्यावेळी घ्यायचो त्यावेळी 13-14 मुलं त्या ठिकाणी होते. नंतर 40-45-50 मुलापर्यंत त्या ठिकाणी मुलाची पटसंख्या वाढली. आणि हे सगळं करत असताना लक्षात येईल की आपला वेळ चाललाय, आपण आता वाहून घेतलंय. पण त्या काळामध्ये त्यावेळी सातत्याने जाहिराती असायच्या. जलसंपदाची त्यावेळी जाहिरात आली. जलसंपदाच्या जाहिरातमध्ये त्यावेळेला एक सिंधुदुर्गचा एक मुलगा होता, कारण तो कोल्हापूरला त्या ठिकाणी, आणि तो ओबीसी कॅटेगरीचा मुलगा, आणि त्या ठिकाणी तो पहिल्यांदा क्लर्क आमच्या त्या क्लासमधून झाला. एक मनामध्ये असा आनंद येऊन गेला, म्हणजे असं वाटू लागले बाबा तर आपण झालो नाही याचा आपल्याला कधीच दुःख किंवा खंत वाटायला तयार, कारण ती सगळी गोष्टी त्याच्यातनं आपण भरून निघाल्यासारखं वाटू लागले. कारण आपण शिकवतो आपल्याकडे, तो मुलगा ज्यावेळेला भरती होऊन आला, त्यावेळेला रिझल्ट आलं आणि त्यावेळी त्या क्लासमध्ये आल्यानंतर ज्यावेळी माझे पाय धरलं, त्यावेळी पाया पडलं, त्यावेळी मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची अशी संवेदना मनामध्ये जागी झाली. आणि म्हटलं आपण काहीतरी वेगळं केलंय, आपण एवढ्या गोष्टी फेस करतोय, मी रोजचे म्हणजे माझा दिनचर्या काय चाललंय, मी कसा दिवस घालवतोय, ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेल्या डोक्यातून. याला म्हटलं आता आपण काहीतरी केल्याच्या नंतर कुणातरी फायदा होतोय आणि कुणाच तरी कुटुंब त्या ठिकाणी उभं राहतंय, शेवटी ती गोष्ट आपण करूया म्हणून. मग त्या ठिकाणी पुन्हा 1-2 महिने करत राहिलो. परत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना लक्षात आलं की बाबा आपण गावाकडे, त्याच्या अगोदर मी 2004 साली आपण काय केलं तर या बालाजीनगरला एका नेहरू युवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्यावेळेचे माझे चांगले मित्र विशाल जाधव गुरुजी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 2 एकरची जमीन घेतली होती. एक छोटंसं बांधकाम होतं. मग लक्षात आलं की गावाकडे आपण चालू केल्यावर बरं होईल. मग थोडीशी त्यावेळी मनामध्ये ती गोष्ट घेऊन मी गावाकडे यायचा निर्णय घेतला, कोल्हापूर सोडायचा निर्णय घेतलं आणि गावाकडं आलो. गावाकडे आल्याच्या नंतर एक लक्षात असं आलं, 2 दिवसाच्या नंतर इथली परिस्थिती, माणसं, हा सगळा सभोवताली ही पाय ओढायची वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मनामध्ये परत भीती निर्माण झाली. मग आपण चुकीचा निर्णय घेतला. आता बॅग घेऊन आपण गावाकडे आलोय आणि रूम सोडली, सगळं झालं. आता गावाकडची मनस्थिती, गावाकडे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रोज लोकांना म्हणजे पाय खेचल्याशिवाय, चिडवल्याशिवाय आणि काहीतरी सांगितल्याशिवाय त्यांना करमतच नव्हतं. आणि तेवढं त्यांना फेस करण्याइतपत आपल्याकडे कुवत पण नव्हती. घरची परिस्थिती नाहीये, राजकीय वारसा नाहीये, किंवा कुठला वरदास्त नाहीये, किंवा आपल्याकडे आर्थिक सोर्स नाहीये, आणि असा काय लय गुणवंत किंवा बुद्धिवंत कुठली एखादी पोस्ट काढली असा पण काय भाग नाहीये. मग यांना फेसच करणं आपल्यासाठी त्यावेळी गोष्ट अवघड होती. मनात मध्ये ती गोष्ट राहायची. शांत झालो. मग चला म्हटलं, मग इथं माझं एक पत्र्याचा या ठिकाणी मी बांधकाम केलं होतं. सकाळी त्या ठिकाणी मी 4:30-5 वाजता उठायचो. 4:30-5 वाजता सायकल घ्यायचो, निघून आलो. त्या कॅरेजवर माझ्या मागच्या ह्याच्यावर 2 पुस्तकं असायची टॉयलमध्ये गुंडाळलेले. समोर एक हापसा होता इथं. त्या काळामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी पवार म्हणून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी त्याच्या ह्याच्यातनं दिली होती. या हापशावर आंघोळ करायचो लोक दिवस रस्त्याला जाण्याच्या अगोदर, आणि आपल्या ह्याच्यामध्ये वाळू पडलं असं त्यात एक सतरंजी टाकून वाचत बसायचं तिथंच. ह्या सगळ्या दिवस 3-4 महिने. मग दुपारच्या वेळेला जेवण करायला म्हणजे त्यावेळी कोणाचा डबा मागवायचा ना, असाच दिवस काढायचो 2-3 वेळा. मग परत लक्षात आलं, म्हटलं की आपण इथं काहीतरी केलं पाहिजे. मग असं करत असताना जवळच्या गावातली इकडचे 2-3 मुलं अभ्यासाला येऊ लागले. सरळ येत म्हणजे बसतेत अभ्यासाला. मग अशा गोष्टी करत असताना मग आता आपण काय, मग त्यांना शिकवायचं, ह्या सगळ्या गोष्टी चालू लागल्या. मग त्या काळामध्ये 2009च्या काळामध्ये भारत नानाची एवढी मोठी क्रेज महाराष्ट्रभर पसरली होती. कारण त्या काळातले मातब्बर एका उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी त्यांचा पराभूत करून भारत नाना आमच्या विधानसभेचे नेतृत्व करत होते. मग त्यांच्याबद्दल असणारं अट्रॅक्शन,
त्यांच्याबद्दल असणारी थोडीशी म्हणजे आपुलकी आणि इतरांना मदत करतात, मागेल त्याला मदत करता, ही एक गोष्ट कानावर लागली. म्हणजे आपण काहीतरी केलं तर आपल्याला काहीतरी मदत करतील का, ही एक मनामध्ये भावना असायची. शेवटी मनातला जो काही माझा स्वाभिमान आहे, ते स्वाभिमान कधीच असं म्हणजे ते म्हणायचं नाही किंवा म्हणू द्यायचं नाही की काहीतरी लाचारानं काहीतरी मागायचं किंवा काहीतरी करायचं. हा स्वाभिमान तुम्हाला सांगतो कधीच असं म्हणजे कुणाची तरी घाण जावं असं त्या व्यक्तिमत्वाला म्हणजे माझ्या व्यक्तीला तर पटत नव्हतं. कधीच ती गोष्ट केली नाही. मग अकॅडमी चालू करायचं म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला निर्णय घेतला. त्यावेळी अकॅडमीचं एक पॉम्पलेट छापलं. साध्या झेरॉक्स सेंटरवर काळ्या कार्बनमध्ये तुम्हाला सांगतो एक 50 त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी, कारण ती झेरॉक्स छापून ती चालू करणं इतपत पण ते त्या गोष्टी नव्हत्या. पण एक होते की मनामध्ये जिद्द, मनामध्ये चिकाटी होती की काहीतरी करू शकतो. आणि या भागामध्ये तुम्हाला सांगतो अकॅडमी नावाचा प्रकार नव्हता. बंगळुरूला ज्यावेळी मी सुरुवातीला 2012च्या दरम्यान ज्यावेळी मी ही गोष्ट सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या, मग साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना, डिसेंबरच्या नंतरनं बऱ्यापैकी सगळे ऍडमिशन पोरं इकडे तिकडे घेतलेले. आणि ती धाडस का केली की गावातली जी लोकांची संख्या होती, कोण उसाला इकडे तिकडे गेले, त्यामुळे माणसं डवचणारे संपले, कमी झाले होते. आणि जे सुशिक्षित होते ती लोक त्यांच्या त्या शाळेत म्हणलं ते 11ला गेले तर 5 वाजता ती शाळेतनं बाहेर पडत नव्हते. या सगळ्या प्रवासात म्हणलं आपल्या गावात फिरायला आपण थोडंसं मोकळं झालोय काय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग एक जोडीदार, माझा एक मित्र, चांगला मित्र भेटला त्याला, कारण तोही डीएड करून नुकताच आला होता. 2-3 ठिकाणी अकॅडमी, अक्कलकोट इकडे तिकडे त्या अकॅडमीला जाऊन मग त्याला अपयश आलं होतं. मग तसा एक चांगला मित्र सोबत घेतला. म्हटलं तुला अकॅडमी केलाय, तुला अनुभव आहे, तर चला म्हटलं, तू म्हटलं मी करू शकतोय. त्याला सोबत घेतलं. मग घेऊन थोडंसं चालू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये 4 मुलं येत होते. त्यानं म्हटलं बाबा पैसे देऊ नका पण शिका, कारण आपल्याकडे येणाऱ्याची संख्या मग एकदम विश्वास ठेवायला पाहिजे, यायला पाहिजे. कोणी यायला तयार नव्हतं. मग त्यातनं पण सुरुवातीच्या बॅचला आमच्या इथले नंदूर गावची एक देसाईची एक मुलगी होती. ती एक मुलगी 12वी नुकतीच जाऊन ती मुलगी आली. मग असे 2-3 मुली होत्या. मग ते यायचे, शिकून जायचे. आणि हे करता करता मग विश्वासानं जत तालुक्यातलं 1-2 मुली माझ्याकडं, त्या कुटुंब 3 मुली होत्या. एक काशीद म्हणून मुलगी होती, दुसरी दायगुडे म्हणून मुलगी, पहिल्या बॅचची मुली, गावातली 2 मुली होत्या. आणि 4-5 मुलं इथं शेजारच्या भागातली यायची. ह्या 10-11 पोरांना घेऊन अकॅडमी चालू केली. आणि विशेष सांगायचं म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, एक माझ्याकडं मेटकरवाडी म्हणून या आपल्या मंगळा तालुक्यातली मेटकरवाडी म्हणून त्या ठिकाणी अतिशय गरीब घरातील पोरगी, तुम्हाला सांगतो साधारणतः मला वाटतं 3-4 बहिणी असतील. कृपाला गेल्याशिवाय त्यांचं कुटुंब प्रपंच चालायचं नाहीये. हाईट नव्हती, पण शेवटी मनात त्यावेळी व्याघ्र प्रकल्पाची भरती निघाली होती गोंदियाची पहिल्यांदा. मी ज्यावेळी चालू केली अकॅडमी 12-13ला चालू केली, 14च्या दरम्यान त्यावेळी जाहिरात आली व्याघ्र प्रकल्प गोंदियाला. आणि एवढी चांगली ट्रेंड केली होती सर, मी अक्षरशः माझ्याकडे पैसा नव्हता तरी पण मी इकडून ते ऍडजस्ट करून मी त्या पोरीला तुम्हाला गोंदियाला भरतीला नेली. गोंदियाला फिजिकली तुम्हाला सांगतो त्यावेळेला लेखीची परीक्षा नव्हती, 12वीला मार्क चांगली होती, फिजिकली एकदम स्टँडर्ड चांगली तयारी केली होती. आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ती मेरिटमध्ये आली पोरगी. आणि एक वीक पॉईंट असा होता, त्याची हाईट कमी होती. ते सुदैवानं त्या ठिकाणी कुठेतरी कुणाची तरी पुण्य असावी किंवा आपण एखाद्या बरोबर ठेवलेले वैयक्तिक संबंध असतील, या सगळ्याच्या माध्यमातून त्याची एक जी काही कमकुवत बाजू होती ती बाजू त्याच्यातून ती भरून निघाली. आणि योगायोगानं त्या ठिकाणी ती पोरगी त्या ठिकाणी भरती झाली. घरचे आई वडील तुम्हाला सांगतो नको म्हणत असताना आता आम्हाला कसं न्यायचं काय न्यायचं, तर स्वतः मी त्या ठिकाणी त्या मुलाला नेलं. आणि गोंदिया ठिकाणी ती पहिल्यांदा ती वनरक्षक भरती झाली. तो पहिला संस्थेचा निकाल. आणि अशा रूपानं मग ती मनामध्ये एक वेगळी चेतना निर्माण झाली. त्यातनं मग मुलांची संख्या वाढत चालली. मग परत या जत तालुक्यातल्या आलेल्या मुली, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यावेळेला भरत्या निघाल्या आणि दोन्ही मुली माझ्याकडनं CIC पदी नियुक्त झाल्या. लोकांना हळूहळू विश्वास फुटू लागला. आणि हे सगळं करत असताना रोज तुम्हाला सांगतो टोमणे, रोज किरकिर, लोक म्हणायचे ही काय चालू करते अकॅडमी, ही काय करते, असा प्रकार असायचा. त्यातनं हे 11-12 लोकातले 6-7 लोक सुरुवातीच्या वर्षभरामध्ये भरती झाले. हळूहळू नंतर 30-40चा पट झाला. चांगला मित्र त्या ठिकाणी जवळ आलेला असताना मग शेवटी गावाकडची वृत्ती, पाय ओढावडी, चांगल्या मित्राला चांगल्या लोकांनी त्याला परत बाद करून त्याला पाय ओढायला त्याला म्हणजे भाग पाडलं. आणि तो दुर्दैवानं त्या ठिकाणी काही चुकीचं, त्यातनं परत तिथून त्रास झाला. परत नव्यानं कारण उभं केलेलं जे काही छत होतं ते हळूहळू खाली विटा काढायचे लोकांनी चालू केले.
मग शेवटी विटा जरी काढल्या तर आपण उभा केलेले जे काय काय बांबूवर का होईना पण आपला छतवरनं खाली पडू द्यायची नाही, ही डोक्यात एक म्हणजे ती चांगली माझ्या डोक्यात कल्पना होती. आणि शेवटी म्हटलं काय करायचं नाही म्हणलं, कारण आपण आता केलंय, आता इथंपर्यंत आलं म्हटलं आता सुट नाही. मग त्यातनं उभं झालं आणि हे हळूहळू हा प्रवास या ठिकाणी चालू झाला. एकदम खडतर प्रवासातून पवार सरांनी ही अकॅडमीला सुरुवात केलेली. आता आपण त्यांच्याच कडून ऐकलेलं आहे. त्यांना म्हणजे स्वतः शिकत असताना आपली फी वाचवण्यासाठी त्यांनी इतर मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच एक विद्यार्थी यशस्वी झाला आणि त्या विद्यार्थ्याचं आनंदात आपला आनंद त्यांनी ओळखला आणि त्यांना त्याच ठिकाणी एक संकल्पना सुचली किंवा त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्वतःची प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला. आणि आज या ठिकाणी माळरानावर हे वैभव आपण 12-13 वर्षानंतर हो. सरांनी खडतर प्रवास केल्यानंतर हे वैभव या ठिकाणी आपण पाहतोय. तर सर आता जे आपण सांगितले बाबा मी शहरामधून या ठिकाणी आलो, मग ते सुरुवात करण्यासाठी अनेक अडचणी आल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनी मित्रांनी काहींनी प्रोत्साहन दिलं असेल, काहींनी तुम्हाला खच्चीकरण केलं असेल, परंतु हे सगळं वैभव तुम्ही 12-13 वर्षामध्ये उभा केलं आणि आता सध्याला आपल्या अकॅडमीमध्ये मंगळवेढा तालुक्यातीलच विद्यार्थी आहेत का इतर बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून विद्यार्थी आहेत? सर आज या ठिकाणी बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की मी सुरुवातीला एक 50 झेरॉक्स काढले, कारण त्याच्यानंतर मला कधीच त्या ठिकाणी मला जाहिरात करायची वेळ आली नाही. ना कुठल्या चॅनलला दिलं, ना कुठल्या पेपरला माझी जाहिरात दिली किंवा कुठं पॉम्पलेट वाटलं, असा मला प्रसंग आला नाही. कारण जी काही जी माउथ पब्लिसिटी होती, आज ही जी काही माझ्याकडे जी मुलं आहेत, ही सगळी मुलं इथं माझ्याकडे भरती होऊन गेलेली जी मुलं आहेत, त्यांचे नातेवाईक असेल, त्यांचे मित्र असतील, त्यांच्या भागातील इव्हन इथं माझ्याकडं शेवटचा टोक नंदुरबार, त्या नंदुरबार पासूनची मुली आता माझ्याकडे आहेत, मुलं माझ्याकडे आहेत. इकडे तुम्हाला कोकणातली मुंबईच्या ठाणेची मुलं माझ्याकडे आहेत. रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी कोकणासारख्या ठिकाणची लोक या ठिकाणी आहेत. कारण कोकणातली लोक, कारण पश्चिम महाराष्ट्रात लोकांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून कोकणातली लोक बघतात, पण त्या भागातली सुद्धा मुलं माझ्याकडे आहेत, इथं मुली माझ्याकडे आहेत. मेळघाट अमरावती पासूनची मुली इथं माझ्याकडे आहेत. परवा तर मेळघाटची ते व्याघ्र प्रकल्प माझ्याकडं दांडे म्हणून एसटीची पोरगी होती, ती त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी वनरक्षक म्हणून भरती झाली. असे संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं मुली या ठिकाणी माझ्याकडे या ठिकाणी निवासी आहेत. 270 लोकांचं या ठिकाणी पट आहे. तर सर आपण या ठिकाणी अकॅडमीला सुरुवात केली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आपल्याकडे प्रशिक्षणासाठी आहेत या ठिकाणी. तर एकंदरीत आपलं दररोजचं रुटीन काय असतं, म्हणजे प्रशिक्षण देत असताना किंवा बाबा विद्यार्थ्यांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे जे दैनंदिन रुटीन कशा प्रकारचं असतं? ही दैनंदिन रुटीन सर कसं आहे, सकाळी आमचा जो शेड्यूल आहे, सकाळी कारण 4 वाजल्यापासून शेड्यूल चालू होतं. कारण मी कोल्हापूरमध्ये असताना, कारण हे शेड्यूल जो आहे आपण स्वतः तयार केलं आहे. कारण माझ्या जीवनच्या पटामध्ये आपल्याला मला स्वतःला एक त्या ठिकाणी स्वतःला मी एक सवय लावून घेतली होती. सकाळी 4-4:30ला त्या ठिकाणी उठायचं, अर्ध्याभर तासामध्ये तयार व्हायचं, 5 ते 6 वाजेपर्यंत आपण एक चांगला एक तासभर त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करायची. 6 वाजल्यापासून आपण तासभर त्या ठिकाणी स्वतःच्या, कारण आपल्याला गरज आहे त्यासाठी व्यायाम करायचं. सदृढ जीवन आपल्याला राहायचं आहे, जगायचं आहे, तर व्यायामाची गरज आहे. कारण त्या व्यायामाची जे काय महत्व आहे ते मला पहिल्यापासून कारण ते माहित होतं. म्हणून तो शेड्यूल मी तिथं, तो शेड्यूल होता, तोच शेड्यूल मी इथं वापरला आणि तो शेड्यूल मी आजही इथं वापरतोय. 5 ते 6 वाजेपर्यंत सकाळी सेल्फ स्टडीला बसतात मुलं. 6 वाजले तर 10-15 मिनिटं त्यांना तयार व्हायसाठी वेळ लागतं. परत त्याच्यानंतर 8:30 वाजेपर्यंत पीटी ग्राउंड चालतो त्यांचा. ग्राउंड झाल्याच्या नंतर साधारणतः 1 तासभर त्यांना मध्ये ब्रेक असतो. आंघोळ असेल, त्यांचा नाश्ता असेल, त्यांना डाएट करण्यासाठी त्या ठिकाणी एक वेळ दिला जातो. 9:30ला माझा तास चालू झाला तर 9:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी क्लास चालतं. 9:30, 10:30, 11:30, 12:30 एक तास वगैरे गणित, मराठी, बुद्धिमत्ता, ही जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी 3 घटक महत्वाचे आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, हे 3 विषयाचे क्लासेस डेली रुटीन चालू असतं. आणि एखादा त्या ठिकाणी मुलगा जर त्या ठिकाणी एखादी गोष्ट समजत नसेल, लाजत असेल, तर दुपारी त्या मुलाला बोलवणं, सांगणं, 3 ते 5 त्या वेळेमध्ये त्या अशा मुलांना बोलवून त्यांना तयारी करणं, असा हा दिवस शेड्यूल आहे. मग 12:30ला त्या ठिकाणी क्लास सुटल्याच्या नंतर साधारणतः 12:30 ते 2 वाजेपर्यंत त्यांना जेवणाचा टायमिंग असतो. जेवण झालं तर तासभर त्या मुलांना ब्रेक असतो, 2 ते 3.
काही मुलं 2 ते 3 एक तासभर झोप पण घेतात, काही लोक त्या ठिकाणी आपण काही म्हणजे इतर गोष्टी करत त्या ठिकाणी वेळ घालवतात. मग 3 ते 5 कंटिन्यू मात्र सेल्फ स्टडी करायचा मुलगा, 2 तास सेल्फ स्टडी करायचा, 5ला उठल्याच्या नंतर 10-15 मिनिटात पुन्हा फ्रेश होऊन तयार व्हायचा, परत पीटीवर ग्राउंडसाठी यायचा, 1.5 तास ग्राउंड करायचा आणि 7 वाजल्यापासून नंतर तो मुलगा 7-7:30 वाजेपर्यंत इकडे तिकडे त्यांचा ग्रुप डिस्कस वगैरे त्या ठिकाणी असतोय. 7:30 ते 8:30 परत त्या ठिकाणी संध्याकाळी जेवणाचं लंच टाइम. जेवण झालं तर त्या ठिकाणी 8:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत परत सेल्फ स्टडी करायची मुलं. 10:30 वाजले तर त्या ठिकाणी काही मुलं वाचणारी वाचतात, काहीला झोपायचे ते झोपून जातील आणि पुन्हा शार्पली 4:30ला उठणे आणि 4:30 ते 5 वाजेपर्यंत तयार होऊन परत 5 वाजेपर्यंत शेड्यूल हा कंटिन्यू हा रुटीन त्या ठिकाणी रोटेशनचा रुटीनचा भाग आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना आपण काय शिकलो, कितपत आपल्याला जमतं, ह्या सगळ्याची चाचणी घेण्यासाठी आठवड्यातून आम्ही रेग्युलर 2 आमची टेस्ट घेतात. आमचे सर आहेत, त्यांना सांगितलं आठवडाभर आपण काय शिकवलं, गणित असेल, मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्या घटक वाईज एक टेस्ट त्या ठिकाणी आठवड्याला घेतोय. आणि याच्यामध्ये कसं काही जुनी मुलं असतात, दुर्दैवाने एखाद्या वेळेला यावर्षी ज्याला मेरिटमध्ये येता आलं नाहीये किंवा 2-3 वर्षापासून सराव करतोय, परीक्षा कधी पण येऊ शकते, भरती कधी पण निघू शकते, अशा लोकांना त्या ह्याच्यामध्ये अडकून न ठेवता त्या लोकांना एनी टाइम 24 तासामध्ये कधीही जरी त्या ठिकाणी भरती निघाली, काही जरी वाटलं, कधी त्याला अपडेट कळली तर तो कधीही तयार राहता यावं, कधीही त्याला ते फेस करता यावं, परीक्षा देता यावं म्हणून आठवड्यामध्ये त्याच्यासाठी 100 मार्काची टेस्ट त्या ठिकाणी कंटिन्यू होतो. अशा पद्धतीने आठवड्यातून रुटीनच्या 2 टेस्ट आणि रविवारचा दिवस त्यांना सुट्टीचा पिरियड असतो. अशा पद्धतीने आमच्या शेड्यूल हा कंटिन्यू शेड्यूल चालतो. अशा पद्धतीचं शेड्यूल आहे. तर या ठिकाणी आता आपण सांगितलं की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून मुलं असतील, मुली असतील या अकॅडमीमध्ये येतात प्रशिक्षणासाठी. परंतु आपण एक पालक म्हणून जर विचार केला तर आपली मुलगा असेल, मुलगी असेल, आपण जर बाहेरच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर मुक्कामी किंवा हॉस्टेलला पाठवत असेल तर आपण आपल्याला एक काळजी असते की बाबा आपला म्हणजे मुलगा मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित राहील का आणि जेणेकरून तिला त्रास होणार नाही. आपण पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही शिक्षकच आहात, तुम्ही विद्यार्थी म्हणून पण बाहेर हॉस्टेलला राहतात, अनेक हॉस्टेलमध्ये रॅगिंग प्रकार चालतो. तर या ठिकाणी म्हणजे मुलींसाठी वेगळी राहण्याची व्यवस्था आहे का, मुलांसाठी वेगळी आहे का, मग त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा संध्याकाळी गस्त देण्यासाठी मुलींच्या हॉस्टेल असेल, मुलांचं असेल, जेणेकरून मुली पण रॅगिंग करू नये, मुलांमध्ये कोणी कोणाला त्रास देऊ नये, अशा प्रकारचे काय त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय आखणी करताय? तर ह्या सुरक्षितेची गोष्ट आहे, कारण मी स्वतः कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मी राहिल्यामुळं आणि त्याच्या अगोदर आश्रमशाळेत एका ठिकाणी काम करत असल्यामुळं, कारण वसतिगृहाचा जो काही त्या ठिकाणी शेड्यूलचा भाग आहे किंवा डिसिप्लिनचा भाग आहे हे मी परफेक्ट त्या ठिकाणी मला ते ओळखून होतं, मला त्या गोष्टी माहिती होत्या. विषय मी जेव्हा अकॅडमी चालू केली, कारण मी एका पत्र्याच्या शेडमध्ये त्या ठिकाणी मी अकॅडमी चालू केली होती, कारण त्या काळामध्ये फरशी घालण्यासाठी जो खर्च होता ती माझ्याकडे नसताना सुद्धा मी त्या काळामध्ये सुरुवातीला 2014ला पण सीसीटीव्हीचे कॅमेरे, 2014ला मी ती, कारण ती गरज ओळखून पहिल्यांदा माझ्याकडे काय सुविधा असेल तर पहिल्यांदा सीसीटीव्हीचे कॅमेरे होते माझ्याकडे, कारण पहिल्यापासून काळजी घेतली. कारण हा प्रश्न आज वाढायचं कारण एवढंच आहे की पालकांचा असणारा विश्वास आणि त्या सुरक्षिततेची जी गोष्ट म्हणता, कारण ती सुरक्षितता आज माझ्याकडे 14 वर्षाच्या काळामध्ये एकही सिंगल तक्रार नाही. आणि विषय म्हणजे त्या ठिकाणी मुलींच्या जे काही अडचणी असतात, ते मोबाईलचा विषय असेल, कारण मुलींना पालकांशी संपर्क साधण्यासाठी कंटिन्युअस आमच्याकडे हा लँडलाईनचा फोन आहे, कायम त्या ठिकाणी 2 ऑफिसचे फोन आहेत. तुम्हाला पालकाला बोलायचं असेल तर 24 तासातला कधीही पालक फोन केला तर त्या मुलींशी त्यांना संपर्क साधता येतो. पण इथं त्यांच्याकडे मोबाईल दिल्याच्या नंतर मोबाईलचे अनेक त्या ठिकाणी तोटे ही ओळखून होतो, कारण हे तोटे माहित आहेत, कारण फायद्यापेक्षा जास्त तोट्याचाच भाग जास्त आहे. त्यामुळे जे काही गोष्टी ज्या काही वाईट गोष्टी करतील त्या मोबाईलच्या माध्यमातून, त्यामुळे तो मोबाईल काढून ठेवल्याच्या नंतर आजपर्यंत सगळ्यात जास्त माझा रिझल्टचा जो रेशो आहे तो काय इथं तर मुलींचा रिझल्ट जो आहे माझ्याकडे सर आजपर्यंत 80% मुली, माझ्याकडे 100%ला 80% मुली दरवर्षी भरती होतात. त्याचं कारणच मूळ म्हणजे मोबाईल. आणि या मुली विषय सांगतो, आज महाराष्ट्रातल्या कितीतरी अकॅडमी आहेत, मला कुणाला नावं ठेवायची नाही, पण काही काही अकॅडमीमध्ये तुम्हाला सांगतो 7-7, 8-8, 10-10 वर्ष झाली ती मुली त्या ठिकाणी त्याच अकॅडमीत अजून प्रॅक्टिस करतात. आणि ही जी गोष्ट आहे, आज माझ्या अकॅडमीमध्ये तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आलेली 12वी पास होऊन आलेली पोरगी 7-8 महिन्यात भरती होऊन जाते. आता काल तुम्हाला सांगतो, आता नुकतंच आता भरती प्रक्रिया चालू आहे, या भरती प्रक्रियेमध्ये आता
नुकतंच त्या ठिकाणी नागपूर या जिल्ह्याच्या ग्रामीण मधलं त्या ठिकाणी मार्क त्या ठिकाणी आलेत. आज माझ्या या अकॅडमीची मुलगी माझ्याकडे येऊन त्याला 9 महिने झाले. 12वी पास होऊन आली पोरगी. तुम्हाला सांगतो, गीतांजली धोंडीबा बंडगर म्हणून या सांगोला तालुक्यातली मुलगी आहे. तर त्या मुलावर माझ्याकडे 9 महिने झालेत, अजून 19 वर्ष पूर्ण व्हायची आहेत. ती मुलगी त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये नागपूर 93 मार्क त्या मुलीला लेखीला मार्क आहेत. आणि ती मुलगी आज तुम्हाला सांगतो आज टॉपला त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी टॉपला आहे. आणि उद्या त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट ती भरती होऊन आज म्हणजे क्लिअर विषय. अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून घडायचं कारण काय की बाबा हा डिसिप्लिन. आणि सगळ्यांना मुलगा असो किंवा मुलगी असो, माझ्याकडे आल्याच्या नंतर पालकांशी माझा जो काही हितगुज होतो किंवा पालकांचा जो काही विश्वास आहे, तो विश्वास आपण संपादन केल्याच्या नंतर त्यांच्या विश्वासाला तडा जायचं नाही, हा पहिला विषय. आणि इथं माझ्या कॅम्पसमध्ये माझा शिक्षक असो, माझा मित्र असो, माझा भाऊ असो, माझा नातेवाईक असो, या कॅम्पसशी त्याचा जो काही संबंध आहे, तो संबंध जेवढ्या कामापुरता तेवढाच विषय, तेवढं त्या विषयाचा तेवढा. त्याच्या व्यतिरिक्त या कॅम्पसमध्ये त्यांना आम्ही थांबू देत नाही. कारण कुणाचाही तिथे त्या ठिकाणी वैयक्तिक नातेसंबंध, हितसंबंध हा आम्ही बघतच नाही. तो म्हणजे रागवल का, त्याचं मन दुखवल का, या गोष्टीचा कधीच विचार नाही. आणि या माझ्या डिसिप्लिनमध्ये कधीच मी तडजोड केलेली नाहीये. तो विद्यार्थी नाराज होऊन विद्यार्थी जातो का, किंवा त्या मुलींना लय क्वालिटीची मुलगी आहे, लय हुशार आहे, त्याला दुखवायची नाही म्हणून तोही कधी प्रकार केला नाही. आपण शून्यातल्या पोरांना त्याला 100 गाठायची शिकवली आतापर्यंत. कारण आपण शून्यात आलो म्हटल्यानंतर माझ्याकडे आलेला पोरगा त्याला 100चा आकडा कसा त्या ठिकाणी पार करायचा ही चांगली अक्कल असल्यामुळं त्या लोकांना त्या गोष्टीची कधी चिंता केली नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी जी असणारी जी गोष्ट आहे ती शुअरली या ठिकाणी ती खात्रीशीरपणे आणि सुरक्षिततेची बाब आहे. विषय सांगायचं म्हणजे ज्यावेळी मी आमदार भारत नानांचं नाव देण्याचा विषय झाला, नाव आता सुरक्षिततेचा विषय आला म्हणून सांगतो, नाव दिलं. नाव दिल्याच्या नंतर नाना त्यावेळी म्हणजे इकडे तिकडे त्यावेळी आमदार होते, स्टँडिंग आमदार होते. त्यांनाही वाटलं कोणतं आपल्या नावावर, त्यांनी त्या भावनेच्या ठीक आहे चालतंय द्या चालवा असा विषय झाला. पण ज्यावेळी प्रत्यक्षात मी अकॅडमी चालू केली तर हळूहळू मग जी काही लोक आहेत, उद्या काय घडलं काय झालं नाना तुमच्यावर असं तसं, मग नानांना पण थोडंसं त्या काळामध्ये 1-1.5 वर्ष अशी म्हणजे चिंतित राहायची. म्हणजे उगाच काय काही लोकांना सांगायचं जाऊ दे, केलं तर केलं, महिना 6 महिन्यात बंद पडून जाते, कशाला काय करता, जाऊ दे काय हा एक त्यांच्या डोक्यात. मग त्यामुळे नानांचं पण त्या काळात 1-1.5 वर्ष तेवढं दुर्लक्ष असायचं. काय नाही कोणतरी म्हणायचं बंद पड, मग कधीतरी नाना या भागात आलं तर मग बघायचं अरे चालू आहे का, हा चालू आहे म्हणायची कोणतं. मग ही सुरुवात रिझल्ट आल्याच्या नंतर मग लक्षात आलं अरे चांगलं चाललंय, व्यवस्थित आहे, करतोय, करू लागलाय. मग 2-3 वर्षाच्या नंतर त्यांचा विश्वास पटला, त्याला चांगलं करते. मग तिथून पुढे मला म्हणलं चांगलं चालवायचं बरं का, नीट चालवायचं, काय अडचण तर मला सांगायचं. आणि मी जोपर्यंत नाना आहे तोपर्यंत त्यांच्याकडे वैयक्तिक एक सिंगल कधी अडचण सांगितलं नाही, कधीच सांगितलं नाही. माझी अकॅडमी चालू करण्यासाठी मला एक 10 रुपयाची मदत करा, किंवा मला ह्या गोष्टीची अडचण आहे, मला ते शेजारचे त्रास देते, किंवा मला ह्याचा त्रास आहे, किंवा मला अशी अडचण आहे, कधीच आयुष्यात नाहीये. मग त्यांना ती गोष्ट ती भारावून जायला खरं हा माणूस चांगला आहे, चालवतो व्यवस्थित. आणि कधी कधी मुंबईला गेले नाना तर कधीतरी संध्याकाळी 9:30-10च्या दरम्यान एकटं असेल तर अर्धा तास पाऊण तास मला फोन करायचे. 6 महिन्यातनं असे कधीतरी फोन आले, हा काय चाललंय, मी नाही ना चाललंय व्यवस्थित, हा कसं चाललंय, चाललंय ना, मुलं किती आहेत, मुली किती आहेत, अशी मुलं एवढे 50 आहेत 60 अशी आकडा सांगायचो. तक्रारी म्हटलं तक्रारी काही नाही ना, मग त्यांना काही कर म्हटलं व्यवस्थित चालवायचं, तक्रारी येऊ द्यायची नाही. ही ज्यावेळी एखाद्या गोष्ट मला सांगायचं त्यावेळी माझ्या मनामध्ये परत एकदा आपल्यावर त्या ठिकाणी बघणाऱ्याची लोकांची संख्या मोठी आहे, नानांचं नाव आहे, त्यामुळे ही संस्था. मग त्यावेळी हे बोलत असताना एकदा भावनी चौकामध्ये नानांनी सांगितलं, नाना मी चालवतो अकॅडमी, आयुष्यात म्हटलं तुमच्या नावाला काळीमा लागेल किंवा तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी कोणी म्हणल अशी गोष्ट आयुष्यात होऊ देणार नाही, म्हटलं तेवढी काळजी घेणार, भलं माझं काही होऊ द्या तिकडे म्हणलं. पण ती गोष्ट नानाला म्हणजे एवढं म्हणजे ती असं म्हणजे बरं वाटलं की म्हटलं या नावासाठी आपण एखाद्याचं नाव दिलं, नंतर त्या नावाचा मला त्रास होला की राजकारण हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे, ते नंतर तो विषय नंतरचा भाग झाला. पण आपण एखाद्या माणसाला आपण नाव दिलंय किंवा आपल्यामुळे कोणाला तर त्रास होईल ही भावना सदैव माझ्या डोक्यात असायची. त्या गोष्टीतनं ती गोष्ट कायम मी ठेवली आणि त्याच्यामुळं आपल्यावर एक जबाबदारी आहे, आपण एक काहीतरी गोष्ट म्हणजे पत्करलेली आहे म्हणून ती गोष्ट एवढं काटेकोरपणे मी त्या ठिकाणी मी ही गोष्ट चालवली आणि त्यातून आज एवढं मोठे सगळं वैभव त्या ठिकाणी उभं राहिलं. कारण हे मला स्वतः लावलेली शिस्त आहे, त्यातून हे सगळं उभं राहिलं. आपण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये खास करून संस्थेला सुरुवात केली
आणि ग्रामीण भागातील आपण असल्यामुळं आपल्याला तर अनुभव आहेच की ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्ह विचार करण्याची जी मानसिकता आहे ते थोडी कमी असते. येस 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 येस. तर खास करून हा शेतकरी पट्टा असतो, ग्रामीण भाग बरोबर म्हणजे शेती बरोबर. करणारा किंवा ज्यांची विद्यार्थ्यांना शिकवायची इच्छा असते मुला मुलींना, परंतु परिस्थिती नसते. अशा ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना काय सांगाल आपण? सर मुळात आता ही गोष्ट तुम्ही विचारली आणि ही बऱ्यापैकी गोष्ट माझ्या संस्थेमध्ये जी गोष्ट चालते किंवा मी ज्या गोष्टीशी निगडीत आहे, कारण आपण पहिल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी आपली नसताना आपण त्या ठिकाणी शिकून काहीतरी करण्याची जिद्द मनात बाळगलेला आपण विद्यार्थी. आपण सर मी ज्यावेळी चालू केली अकॅडमी, आजही माझ्याकडं ती परिस्थिती आहे. कारण पालक सुरुवातीचा महिना 2 महिना ही सगळं जे काही प्रशिक्षण आहे ही स्वार्थसहाय्य आहे. तुम्ही पैसा कोणतरी दिलं तरी कोणतरी शिकवणार आहे, हा शेड्यूल चालणार आहे, ही गोष्ट ठरलेली आहे. पण ज्यावेळेला आमच्याकडे एखादा मुलगा येतो किंवा मुलगी येते, कारण आमच्याकडे येणारी जे 90%, मी सांगतो 90% शेतकरी सुद्धा नाहीये, मजूर ज्याला शेती सुद्धा नाहीये 1-2 एकर, अशी लोक, अशा लोकांच्या मुलांची संख्या माझ्याकडे जास्त आहे. हातावरची पोट 100%. आणि जो काही मोठा बागायतदार किंवा जे असेल शेतकरी तशी पण लोक आहेत. मग ह्या लोकांचं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी जूनला पोरगा 12वी पास झालेला असतो त्यावेळी कुठेतरी घालायची इच्छा असते, 4 पैसे इकडनं 1000-4000 रुपये गोळा करून घालताना त्यांना त्यावेळी काय वाटत नाही, घालून टाकतात. पण या क्षेत्रामध्ये सर सिक्युरिटी नाहीये, गॅरंटी नाहीये किती वेळेमध्ये किती कालावधीमध्ये पोरगा रिझल्ट लागेल, भरती होईल. त्यामुळे एखादा मुलगा महिना 2 महिने 4 महिने केल्याच्या नंतर एखादा परीक्षा दिली आणि परत नंतर शिकवायची अडचणी निर्माण होत जातात. ही गोष्ट मला पहिल्यापासून, कारण आपल्या जीवनामध्ये ते प्रसंग आलेले आहेत, आपण ते बघितलंय. मग या काळामध्ये आपण काय करतो, त्या मुलाकडे फी आहे नाही या गोष्टीचा आपण विचार करत नाही. माझी फी, महिन्याची फी 2500 फी आहे. जेवण खाणं राहणं 2500 मध्ये मी जेवण खाणं राहणं मुलींना मी देतोय सर. इथं 3000 मध्ये मुलाला जेवण खाणं राहणं, 1 टाइम नाश्ता 2 टाइम जेवण आणि राहणं वसतिगृहामध्ये, त्यात लायब्ररी देतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपण 3000 रुपये फी मध्ये देतोय. ही पॉसिबल गोष्ट नसताना सुद्धा आपण ती गोष्ट करतोय. सुरुवाती मी ज्यावेळी चालू केली त्यावेळी मी 1500 रुपये घेत होतो मुलांना आणि मुलीला 1000 रुपये घ्यायचो. 2014 ची गोष्ट. आणि ना नफा ना तोटा त्या गोष्टीला काय चालते, ह्या गोष्टी चालत. आणि ही गोष्ट त्यातनं पण काही लोकांची परिस्थिती अशी आहे, 2500 सुद्धा सर काही लोकांना भरणं होत नाहीये. आज परिस्थिती आहे. मग त्या गोष्टी ओळखून माझ्याकडे आलेला मुलगा असेल किंवा मुलगी, ते मला लक्षात येतं. एकदा माझ्या कारण कसं आहे, एकदा कॅम्पसमध्ये आला तो मुलगा महिना 2 महिने पडलं, महिना 2 महिने एखादा पेपर दिल्याच्या नंतर लक्षात येतं की याची गुणवत्ता किती आहे, क्वालिटी किती आहे. त्याच्यामध्ये असणारी सगळी गुण आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातनं तो पोरगा तयार होतोय, त्याच्याकडे बौद्धिक क्षमता आहे. अशा मुलांची परिस्थिती जरी नसली तरी आपण त्या मुलाला म्हणतोय, त्याच्या आई वडिलांची कन्व्हिन्स करतो, बाबा तुला 2500 भरणं होत नाही, 2000 भर, 2 भरतं 1.5, आणि त्यातलं पण ती नाहीये. चला महिना 6 महिने तुला काय असेल, वर्षभर भरती होस तर मी त्या ठिकाणी मी बघतोय, खरचतोय आणि मी तुला शिकवतोय. शेवटी मनात एक समाधान काय सर, कारण 5 बोटं सारखी नाहीत. एखाद्याला शिकवल्याच्या नंतर, एखाद्याला आपण मदत केल्याच्या नंतर उद्या भविष्यात तो आपल्याला मदत करेलच का याची गॅरंटी सिक्युरिटी नाहीये. परंतु 99% तशी होत नसले तरी 1-2% असा प्रकार त्याच्यामध्ये घडतोय. कोणाला दिलंय खाल्लंय त्याची सुद्धा जाण राहत नाहीये. अशी पण लोक या समाजात, याचे कधी कधी वाईट आणि दुःख होतंय. मग शेवटी मी विचार काय करतोय, आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक ठिकाणी देवाला जातोय, पाया पडतोय, मी काही नास्तिक नाहीये, आहे श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा नाहीये आपल्याकडं. पण कुठल्याच पेटीमध्ये, दानच्या पेटीमध्ये कधी मी 1000 रुपये 500 रुपये कधीच टाकलं नाहीये. कारण त्या ठिकाणी मंदिराच्या पेटीमध्ये 1000-2000 टाकून, 10-20 टाकून त्या ठिकाणी कर्म किंवा आपण त्या ठिकाणी काहीतरी आशीर्वाद मिळवण्यापेक्षा लोक मंदिराला लाख 2-2 लाख रुपये दान करतात. त्यापेक्षा म्हटलं वर्षाला 5-50 रुपये जर या पोरावर जर खर्चलं, खाल्लं आणि त्यांनी जर त्या ठिकाणी जरी आपल्याला काही जरी नाही दिलं तरी देवाला आपण त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी दान केलं आणि देवाने नाही आपल्याला दिलं तर आपण रुसत नाही ना त्याच्यावर. मग या मुलांच्याकडनं आपण का म्हणून ठीक आहे घातलं, खाल्लं, भरती झाला, पण त्याचा कुटुंब त्या ठिकाणी उभं राहिलं, हा समाधान मनामध्ये बाळगतोय आपण आणि त्या पोरांना त्या पद्धतीचं मदत करतोय. म्हणून कुणाकडे पैसे नाही, कुणाकडे काही नाही, आणि शेवटी पैसा हा विषय महत्वाचा आहे. कारण जर त्या ठिकाणी सगळ्याला ती गोष्ट आपण करू शकत नाही, कारण या ठिकाणी काही शासन आम्हाला पैसा किंवा अनुदान देत नाही. कारण इथला जो दिनचर्याचा जो खर्च आहे हा खूप मोठा खर्च आहे.
प्रत्येक सुविधा त्या ठिकाणी त्यांना द्यावी लागते. पाणीपासून, लाईट पासून, त्यांना बाथरूम पासून, शिकवणीपासून, जेवणापासून, राहण्यापासून, मैदानापासून, त्यांच्या भौतिक सुविधेपासून सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या. या सगळ्या गोष्टी पैशाशिवाय चालत नाही. आणि आज मुलांना सगळ्या भौतिक सुविधा लागतात. या सगळ्या गोष्टीचा आपण ताळमेळ लावतोय आणि मग त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुढे जातात आणि याच्यातून या सगळ्या गोष्टी उभं राहत चाललेत. त्यामुळे कुणाचे पैसे, काय अडचण, फीच्या मध्ये काय अडचण असतील तर नक्कीच आपण त्याला मदत करतोय. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये मुलींना तर मी ₹1 सुद्धा फी घ्यायचो नाही. भरती झाल्याच्या नंतर ना आम्हाला द्या. पण काही लोकांची मानसिकता अशी असते की जोपर्यंत आहे तोपर्यंत हातापाया पडायचे, करायचे आणि नंतर त्या ठिकाणी दिवस देणे बदलायचे. मग आम्ही काय म्हणतो, देणेवाला काही भला हो, न देणेवाला काही भला हो, चला जाऊ देता. पण ज्यावेळी शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी काही गोष्टी म्हणजे प्रसंग, अडचणी आल्यानंतर त्यांना दुःख वाटतं, वाईट वाटतं आणि ते डोळ्यासमोर बघितल्याच्या नंतर त्यांना आपल्याकडे बोलण्यासाठी, मागण्यासाठी, एखादी गोष्टीची मदत म्हणजे त्यांची त्या ठिकाणी ती वृत्ती त्यांना माहित, अगोदर केलेल्या गोष्टी त्यांना मनामध्ये ती सल असते त्यांना, आता कसं जायचं. बाकीच्या मुली असतील, बाकीची मुलं असतील, त्यांचा आमचा नेटवर्क असणं, येणं, भेटणं, ह्या गोष्टी फोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा स्टेटस ते बघितल्यावर त्यांनाही त्या गोष्टीचं म्हणजे वाईट वाटतं. आपण त्या गोष्टी सरांना फसवलं किंवा त्या गोष्टी केलं, ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळं आपण त्या गोष्टी, पैसे, हे ते काय एवढा विषय. आणि काही काही लोकांचा तुम्हाला सांगतो सर, असा विषय आहे, या फीचा विषय तर सोडूनच द्या. घरच्यापेक्षाही माझा स्वतःच्या भावापेक्षा, स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीपेक्षा आज माझ्याकडे शिकून गेलेली मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांच्या माझा जो काही संबंध आहे तो खूप भयानक आहे सर. एवढा म्हणजे त्यांच्या घरात जर समजा एखादा छोटा बारसा जर कार्यक्रम असेल सर, त्या तारखेला तुम्हाला येणं जमतं का? कारण ह्या गोष्टीची वेळ विचारून सुद्धा त्या ठिकाणी ती तारखा काढतात. एवढं म्हणजे जिव्हाळ्याचे काही संबंध आहेत. त्यामुळे 100 एखादा जर माणूस त्या ठिकाणी आपल्याला दुखवला तर 99% लोक त्या ठिकाणी अतिशय चांगले आहेत आणि अतिशय चांगले. आणि त्या लोकांच्या जीवावर आज जे काही उभं राहिलंय, ही जे काही वैभव आहे, ही 3 मजली बिल्डिंग असेल, हे क्षेत्र असेल, माझ्या वैयक्तिक जीवनामधले काही जे काही गोष्टी बदल असतील, माझं कौटुंबिक त्या ठिकाणी जो काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी चांगल्या प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं आणि निस्वार्थपणे त्यांना ती देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या लोकांच्याकडनं तिची काय मिळालेलं, काय मला काय जे काही देणं आहे, त्यातनं हे सगळं उभं राहिलंय. आणि आयुष्यभर राहणारा हा जो काही नातेसंबंध आहे, हा आयुष्यभर राहणार आहे. 350 मुलं सर ही नुसती पोलीस आहेत. आर्मी मधली संख्या ही मोठी आहे. आर्मी मधली संख्या तुम्हाला 150 ते 250 लोक आर्मी. आजपर्यंत 450 ते 500 मुलं त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून स्वतःची कुटुंब उभे राहिलेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ह्या मुलांची त्या ठिकाणी जी फौज आहे, आज महाराष्ट्रामध्ये मी अभिमानाने सांगतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आहे. आज माझं स्वप्न आहे प्रत्येक जिल्ह्यात नव्हतं तर राज्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला या अकॅडमीचा पोरगा त्या ठिकाणी गेला पाहिजे. आज सोलापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी तालुक्याच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी माझा मुलगा आहे. दरवर्षी त्या ठिकाणी 4-5, 4-5, 3-2 मुलं दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी मुलं जातात. आणि हळूहळू कालांतराच्या नंतरनं भविष्याच्या काळामध्ये ज्यावेळी एखादा, आता मला कधी कधी या गोष्टीचा म्हणजे आनंद वाटतो की मी नोकरी लागली नाहीये. जर मी नोकरी त्यावेळी जर PSI झालो तर लई झालं असतं, काय केलं असतं, एक 7-8 मी माझ्या हाताखाली तुम्हाला सांगतो लईच शेवटपर्यंत एक अर्धा त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आपल्या हाताखाली राहिले असते. आपण एखाद्या अधिकाऱ्याचं, कारण त्या ठिकाणी अधिकारी म्हणून वागवत असताना काही लोकांचा वाईटपणा म्हणजे घ्यावा लागला असता. काही लोकांना चांगलं, कारण चांगले शेवटी कारण म्हणायचं संख्येत प्रमाण, कारण शेवटी प्रशासन कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना त्या ठिकाणी कठोरता ही राहावं लागतं. त्यामुळे कुणाला तर त्या ठिकाणी नाराज व्हावं लागतं, कुणाला तर कारवाई करावी लागते. त्यामुळं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण आज या गोष्टीचा समाधान आहे, आपण कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, आपण अनेकाची कुटुंब उभी केलेत. आणि आपल्यामुळं जरी एखादा त्या ठिकाणी भरती होऊन गेला असेल आणि जरी त्या ठिकाणी आम्हाला जरी परत आमच्याकडे बघितलं नसेल, तरी शेवटी एक मनामध्ये कायम त्या ठिकाणी आपल्याला एक आनंद आहे की आपण त्या ठिकाणी केलेलं जे काही कार्य आहे त्याच्यातून आज त्याचं कुटुंब उभं राहिलंय आणि त्यांना काही सुख समाधान जो काही मिळतंय, जे काही चांगलं खातेत, चांगले घालतेत, त्यात कुठे ना कुठे या संस्थेचं त्याच्यामध्ये देणं आहे. आणि या संस्थेचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला जे ऋण त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबामध्ये आहे, ही 100% नक्की ती गोष्ट आहे. सरांची एक तळमळ आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल, परिस्थितीमुळं तो विद्यार्थी पुढे येत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना, मुलींना या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचं, प्रशिक्षण द्यायचं. भले त्यांच्याकडून फी मिळो अथवा न मिळो, परंतु त्याची शिकण्याची इच्छा असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी पवार सर करत आहेत. या पवार सरांच्या प्रामाणिकपणामुळं आणि त्यांच्या जे त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी जोडलेली नाळ असेल,
त्यांचं जे संवाद होत असेल, आपुलकी असेल, या सर्व गोष्टीचा विचार केला तर या सर्व सरांच्या स्वभावामुळे आणि संस्थेच्या या चांगल्या कामामुळं या बालाजीनगर सारख्या माळ रानावर ह्या 5-6 एकरामध्ये या संस्थेचं वैभव या ठिकाणी उभारलेलं आपण पाहू शकतोय. प्रशस्त मैदान आहे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी, मैदानी प्रॅक्टिस करण्यासाठी हो. प्रशस्त खूप मोठं असं मैदान आहे. खूप असं सरांनी या ठिकाणी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आम्ही सुद्धा आमच्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगू इच्छितो की बाबा विद्यार्थी, आपली परिस्थिती नाही परंतु विद्यार्थ्याची इच्छा आहे, परंतु परिस्थिती अभावी त्यांना दाबून ठेवू नका. परिस्थिती नसताना सुद्धा तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलाला, मुलीला त्यांची इच्छा असेल तर बालाजी नगर येथील श्री प्रतिष्ठान आमदार भारत नाना भालके करिअर अकॅडमी या अकॅडमीमध्ये अवश्य तुम्ही पाठवा. पण बहुतेक बघतो सर की कोल्हापूर आणि पुणे या 2च ठिकाणी जास्त विद्यार्थी प्रशिक्षणासाठी जात असतात. परंतु तुम्ही त्यापेक्षाही भारी काम या माळरानावर उभा केलेला आहे आणि एकदम माफक फी मध्ये. त्यामुळे तुमचं आमच्या चॅनल तर्फे सुद्धा अभिनंदन आणि धन्यवाद. तुमच्या या संस्थेला अशीच वैभव प्राप्त व्हावं, तुमच्या संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थी हे यशस्वी व्हावं. विशेष सांगायचं म्हणजे आता या आमच्या शेजारजवळ कागस्ट गाव आहे, आमचा हा बालाजी नगर हो आहे. बरोबर आहे. तिथे डोणज आहे, पलीकडे खाली नंदूर आहे, बोराळे आहे. बोराळे. या भागातली सर तुम्हाला मी ज्यावेळी अकॅडमी चालू केली त्या काळामध्ये कागस्ट म्हणून छोटंच गाव आहे. एकच त्या ठिकाणी एक पोरगा होता, त्या ठिकाणी एकच कॅन्डिडेट, त्या गावातनं एकच पोलीस होता. सर ओपनची त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या गावातले त्या ठिकाणी 3 मुलं त्या ठिकाणी या अकॅडमीच्या माध्यमातून, एक मुलगी त्या ठिकाणी अकॅडमी माध्यमातून पोलीस झाले. विशेष सांगायचं म्हणजे ज्यांना तुम्हाला सांगतो उभारून फळ्यावर पेन घेऊन त्याला उभारायची त्याच्यामध्ये कुवत नव्हती, अशानं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मास्तर केलं आणि पुन्हा ते आमच्याच बोखांडी बाजार संस्था बघायचा विचार केली. काय हा दुर्दैवी भाग आहे. शेवटी ज्याचा तो विषय असेल, मग ती काय असतील किंवा मुलं असतील, मग मुलांना एखादा मुलगा असायचा चांगला 2, 4, 5 वर्ष पळायचा आणि पळून त्याच्यानंतर नाही काय झालं तर चला अकॅडमी काढतो. अशी लोक अनेक अकॅडमी काढली. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दुःख काय वाटतं की अनेक मुलं ज्याच्याकडे गुणवत्ता क्वालिटी असते, जो मुलगा 6 महिन्यात भरती व्हायला पाहिजे, 7 महिन्यात, 8 महिन्यात, तो मुलगा अशा प्रसंगातून मग त्याला पर्याय कुठेतरी या अकॅडमीत जातो, मी त्या अकॅडमीत जातो, मी सोलापूरला जातो, मी तुळजापूरला जातो, मी कोल्हापूरला जातो. तो मुलगा बॅग घेऊन कंटिन्यू फिरतच राहतो. तर कुठेही त्या ठिकाणी त्याचा बेस मिळेल. आणि मग काय असतं, एखाद्या अकॅडमीचे नवीन कोणतरी चालू केलं असतं, मग कुठं श्रीकांत पवारच्या अकॅडमीत आलाय, आपण मोठंच काम काहीतरी केलं त्याच्या अकॅडमीत आपल्याकडे आलंय म्हटलं तर तो मुलगा हवेत, मी तिथं शिकून आलोय, मग त्या ठिकाणी जो घेतोय मग त्याला वाटतं त्याला थोडस म्हणजे वेगळी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट, तू वाचला काय, गेला काय, झोपला काय, मोबाईल बघितला काय, त्याला काही सांगायचं नाही. मग कौटुंबिक त्या ठिकाणी वडिलाकडनं पैसे घ्यायचे, ह्यांना काय यांचा धंदा काय पैसे घ्यायचं का बसायचं. मग तो मुलगा मग 5-5, 7-7, 8-8 वर्ष काही लोकांची मुलं, त्या मुलींची वेळ आणि वय त्या ठिकाणी गेला आम्ही डोळ्यानं आज बघतोय. हा सगळ्यात दुर्दैवी आणि वाईट त्या ठिकाणी हा एक प्रसंग वाईट आहे. त्यामुळे मुलांना मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं सांगतोय की भरती होण्यासाठी मी असं नाही सांगत की मी अकॅडमी चालवतो म्हणून माझ्याकडे अकॅडमीसाठी यावं, असं पण काय नाही. तुम्ही भरती जर तुम्हाला व्हायचं तुम्ही घरी बसून सुद्धा भरती होऊ शकता. तुम्हाला इथं यायचीच अशी काही गरज नाहीये. तुम्ही 100 ठिकाणी पिशव्या घेऊन उचलून त्यात पण काय अर्थ नाही. तुम्ही घरी सुद्धा तुम्ही राहून चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या मनाला आणि आईवडिलाच्या त्या कष्टाला तुम्ही जर त्या ठिकाणी जर काही गोष्टी जर तुम्हाला जर द्यावंसं वाटलं तर तुम्ही स्वतःला स्मरून जर तुम्ही प्रामाणिकपणे जर केला तर तुम्ही घरी सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही भरती होऊ शकता. भरती होण्यासाठी अकॅडमीत जावं अशातला काही भाग नाही. आणि मी कारण स्पष्ट आणि कारण अनेक वेळा मला या गोष्टीचा मला त्रास पण होतो. स्पष्ट बोलणं किंवा त्या ठिकाणी एखादी गोष्ट चूक केल्यावर त्याला रागवणं, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं, त्यावेळी कधी कधी त्याचा तोटाही होतो. त्याचा कधी कधी कुणाचा वाईटपणा पण घ्यावं लागतं. पण ते वाईटपणा येतोय म्हणून कधी मी त्याचा म्हणजे तमा पण बाळगत नाही. जाऊ दे, कारण आज तो वाईट म्हणाल भविष्यात तो आपल्याला चांगला बनणार आहे. आज त्याला चुकीचं मार्गदर्शन करण्यापेक्षा लय चांगला आहे, लय चांगला म्हणून पाठीवर थाप मारायचा आणि त्याचं वर्ष गेल्याच्या नंतर तो परत त्याचा तो लॉस करून घ्यायचा, ती नाही. माझ्याकडे सर त्या ठिकाणी जर मुलगा करत नसेल तर पालकांना आवर्जून माझा निरोप असतो, हा पोरगा करण्याच्या लायकीचा नाहीये, हा करत नाही, ह्याला दुसरा काहीतरी धंदा घालून द्या. कारण निवळ ते आपल्याकडे ठेवून वर्षभर ठेवायचा आणि पट वाढवायचा. आणि त्या आपण मी त्यांना सांगतो, मी काय खानावळ काढली नाही बाबा इथं, काय माझा काय खानावळचा धंदा नाहीये, मला शिकवायचा आहे. हा एवढा आहे.
100% रिझल्ट येत नाहीये. सगळ्या पोरांची आज गुणवत्ता क्वालिटी अतिशय ढासळलेली आहे. लॉकडाऊनच्या अलीकडे तर भयानक वाईट परिस्थिती आहे. त्याच्या अगोदरच्या ग्रामीण भागातल्या मुलांची परिस्थिती तर काही लोकांना तुम्हाला सांगतो अक्षरशः बेरीज वजाबाकी येत नाही, काहींना जोडशब्द वाचता येत नाही. अशा लोकांना अशा मुलांना तयार करून त्या स्पर्धेसाठी त्याला पात्र ठरवणं आणि एकदा तो स्पर्धेमध्ये तो कॅपेबल झाला, पात्र आहे, मी काहीतरी करू शकतोय, लढू शकतोय, मिळवू शकतोय, ही त्याच्या मनामध्ये भावना निर्माण करणं आणि त्याचा निकाल देणं ही भयानक मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे सर. मी तशी गोष्ट या ठिकाणी अनेक केले. माझ्या 100-तील 80% निकाल तसा आहे. ज्या मुलाला इथं माझ्याकडे आला पहिल्या सुरुवातीला टेस्टला सर, त्याला 30-40 मार्क त्याला पडतात आणि तो मुलगा ज्यावेळेस शेवटच्या टप्प्याला येतो त्यावेळी 93-95 मार्क मुलगा घेतोय, ती मुलगी घेते. ग्राउंडला इथं आल्याच्या नंतर त्याला गोळा कसा धरायचा माहित नसतो आणि ती ग्राउंडवर गेल्यावर 45-48 मार्क 50 मार्क घेते. त्यावेळी जो काही श्रेय आहे किंवा तो काही त्याच्यामध्ये झालेला बदल आहे तो अभिमानानं आणि स्वाभिमानानं मी सांगतोय हा माझ्यामुळे झाला. कारण त्याच्यामध्ये होती गुणवत्ता, त्याच्यामध्ये क्वालिटी होती, पण ती काढणं सुद्धा कला आहे. त्याच्याकडनं ते सराव करून घेणं सुद्धा तेवढीच ती कसरतीची बाब आहे. कारण त्याचा युगो बाहेर काढून त्याला माणसात आणून त्याला त्याचं म्हणजे त्या ठिकाणी वैभव उभा करेपर्यंत त्याला जे काय त्याला त्याचं मानसिक संतुलन असेल, त्याचा धीर असेल, त्याचा संयम असेल, सगळं त्या ठिकाणी कवटाळून आपल्याबरोबर ठेवणं आणि त्याला तो रिझल्टाला पात्र ठरवणं ही भयानक मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि ती गोष्ट मी नक्की सांगतोय कारण 99% कोणी केलं. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे क्वालिटी आहे, ज्याला पळतोय, ज्याला भरती होतोय, अशा अनेक अकॅडमीमध्ये कोण पण होतं, कुठेतरी भरती होते, त्याचा काहीतरी पोस्टर लावायचा, बॅनर लावायचा, ते सगळ्याला करता येतं. परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंद आणि तुम्हाला त्याचं कशाचं आहे, मी तयार केलोय हे ज्या वेळेला मी छातीटोकपणे सांगतोय. आज माझी कितीतरी मुलं किंवा कितीतरी मुली ज्यावेळी नोकरी करतात ती खाली मान घालून त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आदरानं का त्या ठिकाणी बघतात, त्याचं कारण जेवढं आहे कारण मी जे काय ते ह्या व्यक्तीमुळे आहे. कारण ज्याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ती जर त्या ठिकाणी नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी ते 100% सांगते की बाबा कुठंतरी या माणसाचं श्रेय याच्यामध्ये आहे. आणि ही लोक ज्यावेळी मी मुंबई पुण्याला जातोय ज्या त्यावेळी मी जात असताना एखाद्याला कळलं तर एखादी मुलगी एखादा मुलगा ज्यावेळी जेवण डबा घेऊन जोपर्यंत माझ्या स्टेशनवर माझी वाट बघत त्यावेळी आयुष्यात हे काहीतरी मला वाटतं की आपण आयुष्यात काहीतरी केलंय. कोणतरी देतोय म्हणून कोणासाठी तर वाट बघणारे लय आहेत, पण आता आपण देण्यासारखं काही नाहीच आपल्याकडे, त्याला सगळं दिलंय तरी तो माणूस आपली वाट बघतोय सर कधी येत आहे ज्यावेळेला आपल्याला सर. कारण बऱ्यापैकी ज्यावेळी मुंबई पुण्यात जातो कारण बाहेरचं जास्त खाण्यापिण्या कारण ज्या मुली माझी मुलं सर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी घरातलं आपल्याला जेवण आणून देणं, आपली वाट बघणं, आपली त्या ठिकाणी व्यवस्था करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्यावेळी बघतोय जवळून त्याला आयुष्यात आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं काहीतरी केलंय. कारण ह्या सगळ्या गोष्टी कुणाला हे पॉसिबल नाहीत. माझ्यासारखे अनेक लोक त्या ठिकाणी कोण अधिकारी असतील, कोण राजकीय क्षेत्र असतील, कार्यकाळ संपला तर तुम्हाला कोणी विचारत नाही. पण आमचं मी सांगतो माझा कार्यकाल जो आहे तो माझा कार्यकाल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा कार्यकाल हा कायमस्वरूपी तो राहणार आहे. आणि भविष्यात जरी नसलो तरी माझ्या लेकरा बाळांना त्या लोकांचा त्या ठिकाणी त्यांना तो आशीर्वाद, त्यांचा तो मिळणारा जो काही त्यांना प्रतिसाद आहे, त्यांच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये त्यांचं योगदान तुला 100% एवढं आपण आयुष्यामध्ये केलंय. आणि इथनं पुढच्या काळामध्ये माझं एक स्वप्नच आहे की बाबा आपण आता तयार करतोय ही जी काही मुलं आहेत ते प्रत्येक आलेला मुलगा भरती झाला पाहिजे, नाही भरती झाला तर तो चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसायात उभा झाला पाहिजे. ह्या दोन गोष्टी डोळ्यासमोर, कारण मुलगा त्याच्यामध्ये वेळ नाही, कारण सगळ्याची गुणवत्ता सारखी आहेत अशातला भाग नाही, सगळ्याला नोकरी मिळतील हाही भाग नाहीये. कारण ज्याला एखाद्याकडे नोकरी मिळू शकत नाही पण तो चांगला व्यवसाय सुद्धा करू शकतो. त्या मुलाला ते सांगणं सुद्धा त्या ठिकाणी आपलं तेवढं धाडसानं आला माझा व्यवसाय माझा अकॅडमीचा आहे, मी त्याला हे तू व्यवसाय कर म्हणून कसं सांगू. नाही, तुला बाबा तुझं काही केलं तर तुला 30 आणि 40 मार्क पण तुझी वाचायची तुला आवडच नाहीये तर तू त्याच्यात निवांत व्यवसाय कर, तुझ्या कला आहे बोलायची ते कर. अशा पद्धतीने आपण अनेकाला त्या गोष्टी आपण तयार केलेत. हा एक महत्वाचा विषय इथला. या ठिकाणी सरांनी एकदम सविस्तर आपल्याला या संस्थेसंदर्भात माहिती दिली. त्यांनी ग्रामीण भागातल्या पालकांनाही आवाहन केले की विद्यार्थ्यांना घरी बसवू नका, इच्छा असेल तर हुशार असेल, इच्छा असेल तर त्यांना या परिस्थितीमुळं घरी बसवू नका, त्यांना त्यांच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन द्या. माफक फीमध्ये ते ॲडमिशन देतात, चांगलं प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे चांगले या ठिकाणी तुम्ही जर येऊन बघितलं तर एकदम प्रशस्त असं या ठिकाणी हे संस्थेचं वैभव उभारलेलं आपल्याला पाहायला मिळेल.
आम्ही सुद्धा या चॅनलच्या या पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतो की तुम्ही या संस्थेवरती या, तुम्हाला या संस्थेचं वैभव पाहायला मिळेल. इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा की बाबा कशा प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, राहण्याची सुविधा कशी आहे, जेवणाचं सुविधा कशी आहे, हे सगळं तुम्ही विचार करा. तुम्हाला आवडलं तरच या ठिकाणी ऍडमिशन घ्या, असं सरांचं सुद्धा या ठिकाणी हो, yes, सांगणं yes, आहे. बरोबर आहे, अगदी कारण त्यांना त्यांच्या कामावरती प्रबळ विश्वास आहे आणि त्यांनी जे वैभव उभा केलेला आहे त्यांनी त्या विश्वासाच्या जोरावरच हे वैभव उभा केलेला आहे. त्यामुळं सरांनी या ठिकाणी अत्यंत सविस्तरपणे माहिती दिली. त्याबद्दल प्रथमतः सर तुमचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. धन्यवाद.